BA भाग 2 सेम 3 मधील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा मधील सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम स्वागत। युनिट नंबर 1 मध्ये आपण या ठिकाणी राजा आणि राजपद याविषयी चर्चा करणार आहोत। यापूर्वी ब्रिटनच्या संविधानाचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे आणि आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये राजा आणि राजपद यामधील फरक आणि राजपदाचे अधिकार हे आपण या ठिकाणी यावर चर्चा करणार आहोत। खरं म्हणजे राजा आणि राजपद या संज्ञेला ब्रिटनमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे। ही संज्ञा ब्रिटनमध्ये महत्त्वाची मानली जाते कारण राजपद ही सर्वात प्राचीन संस्था ब्रिटनमध्ये असून इंग्रजी भाषेत तिला क्राउन असं म्हटलं जाते। किंग आणि क्राउन, किंगचा अर्थ राजा होतो आणि क्राउनचा अर्थ राजपद होतो। या दोघांमध्ये काय फरक आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया। जसं भारतामध्ये जेव्हा संविधानाची निर्मिती झाली त्या संविधानामध्येच आपण राष्ट्रपतीचे पद निर्माण केले। त्यापूर्वी आपल्या देशामध्ये जरी ब्रिटनची सत्ता असली तरी राजा हा व्यक्ती आपल्या देशामध्ये शासन कारभार करीत नव्हता। पण ब्रिटनमध्ये मात्र सुरुवातीपासूनच लोकशाही जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून राजाचं पद हे पाहायला मिळते आणि तो शक्तिशाली होता, सगळे अधिकार राजाला होते। परंतु हळूहळू या राजाचे अधिकार कमी होत जाऊन ते राजपद या संस्थेकडे हस्तांतरित केले गेले। त्यामुळे राजाही आज आहे आणि राजाचे अधिकार ज्या व्यवस्थेला ज्या संस्थेला प्रदान केले गेले ते राजपदही आज अस्तित्वात आहे। म्हणून ब्रिटनमध्ये राजा आणि राजपद यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो। ब्रिटनमधील संविधान समजून घेण्यासाठी राजा आणि राजपद यामधील फरक समजून घेणे फार महत्त्वाचं आहे कारण सैद्धांतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या जो फरक ब्रिटनच्या संविधानामध्ये दिसून येतो आपल्याला, कारण जे ब्रिटनच्या संविधानामध्ये दिसते ते प्रत्यक्षात व्यवहारात नाही आणि जे व्यवहारात दिसते ते ब्रिटनच्या संविधानामध्ये नाही असं जेव्हा आपण म्हटलं तेव्हा त्या पाठीमागचा उद्देशच हा होता की सिद्धांत आणि व्यवहार याच्यामध्ये फरक आहेत। ब्रिटनमध्ये सिद्धांतामध्ये राजतंत्र अस्तित्वात असल्यास दिसते आपल्याला आणि प्रत्यक्षात मात्र ब्रिटनमध्ये सैद्धांतिकदृष्ट्या राजाचं पद दिसून येते, परंतु व्यवहारात मात्र हे सगळे अधिकार राजपद या संज्ञेला प्राप्त झालेले आहे। आता हा जो फरक राजा आणि राजपद या संज्ञेमध्ये आहे तो आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल। नंबर 1, राजा ही व्यक्ती आहे तर राजपद ही संस्था आहे। आता राजा ही व्यक्ती आहे असं म्हटलं जाते कारण पूर्वीचा जो राजा होता तो राजा आजही कायम आहे, पण व्यक्ती या नात्याने कायम आहे, पण त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार सगळे राजपद या संस्थेकडे गेलेले आहेत। राजा ही व्यक्ती आहे तर राजपद ही संस्था आहे, म्हणजे राजा या शब्दातून व्यक्तीचा बोध होतो, त्यामुळे राजा हा व्यक्ती आहे, तो जन्म घेतो, त्याला मृत्यू आहे, तो नश्वर आहे, तो नाशिवंत आहे, हेच या ठिकाणी स्पष्ट होते। तर राजपद ही संस्था असून ती चिरकाल टिकणारी आहे। म्हणजेच ब्रिटनमध्ये जो विकास हळूहळू होत गेला आणि त्या विकासाच्या अंतर्गत ज्या संस्था उदयाला आल्या, मग त्यामध्ये पार्लमेंट असेल, मंत्रिमंडळ असेल, पंतप्रधान असेल आणि इतर ज्या संस्था असतील त्या सगळ्या संस्था राजपद या नात्याने आज ब्रिटनमध्ये कायम आहे। म्हणून राजपद ही संस्था असून चिरकाल टिकणारी आहे, ती जन्म घेत नाही किंवा तिला मृत्यू पण नाही कारण ती संस्था आहे। त्यामुळे राजपद यामध्ये संपूर्ण शासन अंतर्भूत होते, राजापासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत असणारे मंत्रिमंडळ असो, नौकरवर्ग असो, कायदेपालिका असो, न्यायपालिका असो, ह्या संपूर्ण व्यवस्थेला या ठिकाणी राजपद असं म्हटलं गेलेले आहेत। म्हणजेच राजा ही व्यक्ती आहे तर व्यक्तीच्या ऐवजी ज्या ज्या संस्थेला जे अधिकार प्रदान केले गेले ते सर्वच्या सर्व राजपद या नावाने ओळखले जाते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, राजा स्वर्गवासी झाला राजा चिरायू हो, किंग इज डेड लॉंग लिव्ह द किंग। हे सूत्र ब्रिटनच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध आहे। किंगचा अर्थ या ठिकाणी पहिल्या किंगचा अर्थ राजा असा होतो तर दुसऱ्या किंगचा अर्थ या ठिकाणी राजपद असं होते। म्हणजे राजा स्वर्गवासी झाला म्हणजे राजा जो होता पूर्वी, जो बलाढ्य होता, जो पॉवरफुल होता, जो शक्तिशाली होता, संपूर्ण अधिकार जे राजा या नावाच्या व्यक्तीकडे जे केंद्रित झालेले होते ते आता नष्ट झालेले आहेत, म्हणजे ते संपलेले आहेत। म्हणजे राजा नावाचा व्यक्ती आता मेलेला आहे, पण द किंग इज डेड बट लॉंग लिव्ह द किंग, पण राजपद हे चिरायू हो।
पण त्या राजाने जे अधिकार आपल्याजवळ होते, जे अधिकार त्या इतर संस्थांना प्रदान केले, ती राजपद संस्था अजूनही कायम आहे, ती कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे ब्रिटनचा राजा स्वर्गवासी झाला आणि राजा चिरायू हो हे म्हण किंवा सूत्र आजही ब्रिटनच्या शासन व्यवस्थेमध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राजा हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे राजा आणि राजपद यांचा अर्थ पाहत असताना तिसरा जो भाग या ठिकाणी येतो तो म्हणजे राजा हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याचाच अर्थ किंग कॅन डू नो रॉंग. राजा हा कधीही चूक करू शकत नाही. म्हणून राजाचे जे अधिकार होते ते सगळे अधिकार राजाने आपल्या अधीनस्थ असलेल्या पदाला सुपूर्द केले, राजपदाला सुपूर्द केले. मग ते मंत्रिमंडळ असेल, ते पार्लमेंट असेल, ते इतर संस्था असेल, ती सर्वोच्च न्यायालय असेल, ती न्यायपालिका असेल, या सगळ्यांना त्याने हस्तांतरित केलेले आहे. त्याच्यामुळे निर्णय हा राजा घेत नसून त्या संस्था निर्णय घेतात. आणि जर एखादा निर्णय या ठिकाणी चुकीचा झाला असेल तर त्या चुकीच्या निर्णयाला राजा हा कारणीभूत नसतो, राजा हा जबाबदार नसतो. कारण राजा जो निर्णय घेतो त्या राजाच्या निर्णयावर कोण्यातरी संबंधित मंत्र्याची स्वाक्षरी असते. तो निर्णय हा संबंधित मंत्र्याने घेतलेला असतो. म्हणून राजाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला राजा हा स्वतः जबाबदार नसून त्याला राजपद जबाबदार असते. त्यामुळे तो कायद्यापेक्षा श्रेष्ठ असतो. दुसरे म्हणजे राजा हा अधिकाराचा उपयोग मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतो. त्यामुळे मंत्रिमंडळ ह्या अधिकाराचे उपयोगाकरता किंवा वापराकरता जबाबदार असते. तसेच राजाच्या प्रत्येक निर्णयावर संबंधित मंत्र्याचे हस्तक्षेप असल्यामुळे राजा हा शक्ती नसून केवळ नाममात्र शासक आहे. राजा ज्या सत्तेचा उपयोग करतो ती सत्ता खऱ्या अर्थाने राजपदाची सत्ता आहे. त्यामुळे त्याने केलेल्या प्रत्येक कार्याबद्दल मंत्रिमंडळ उत्तरदायित्व असते. म्हणून कोणत्याही चुकीची जबाबदारी ही राजाची नसून ती मंत्र्याची आहे. म्हणून तो कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी राजा आणि राजपद या दोघांचा फरक पाहत असताना आपल्याला हे स्पष्ट करावं लागेल किंवा हे समजून सांगावं लागेल की राजा ही व्यक्ती आहे तर राजपद ही संस्था आहे. म्हणजे जुन्या काळात जे राजे होऊन गेलेले आहेत ते सगळे व्यक्ती होते आणि सगळे अधिकार हे राजाला होते. म्हणजे जेव्हा राजा मृत्यू पावायचा, मरण पावायचा, त्यावेळेस ते सगळे अधिकार ते राजासोबत जायचे. आणि नवीन व्यक्ती जेव्हा सत्तेवर यायची तेव्हा ते अधिकार, तो व्यक्ती कसा आहे या आधारावर ते अधिकार असायचे. परंतु आता तसं नसून व्यक्ती जरी मरण पावली तरी ते अधिकार मरण पावत नाही, तर ते अधिकार कायम राहते. आणि ते अधिकार जर कोणाकडे असेल तर ते राजपद या संस्थेकडे असते. म्हणून राजा आणि राजपद यामध्ये फरक आहे असं आपण म्हणतो. दुसरं, राजा आणि राजपदाचे अधिकार आपल्याला पाहायचे आहे तर ब्रिटनमध्ये राष्ट्रप्रमुख जो आहे त्याला राजा असं म्हटलं त्याला राजा असे म्हटले जाते. राजा हा वंशपरंपरागत असून तो राष्ट्रप्रमुख आहे आणि तो त्याच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर असतो. आणि त्याच्या मृत्यूनंतर मात्र वंशानुपरत्वे तो अधिकार त्याच्या ज्येष्ठ पुत्राकडे जातो किंवा जर ज्येष्ठ पुत्र नसेल तर ज्येष्ठ पुत्रीकडे जातो. तर अशा पद्धतीने राजा हा वंशपरंपरागत असून राजा हे पद ब्रिटनमध्ये त्यांच्या वंशाकडे हस्तांतरित होत असते. त्यानंतर राजपदाचे अधिकार पाहूया. पूर्वी राजाला असलेले अधिकार हे आता राजपदाकडे आलेले आहेत आणि ते अधिकार या ठिकाणी पहिला अधिकार आहे शासनविषयक अधिकार. शासनविषयक अधिकार म्हणजे राजा जे शासन करतो ते कोण्या संदर्भामध्ये आहे, कशा पद्धती राजा शासन करतो किंवा राजपद कशा पद्धती शासन करते ते आपल्याला पाहायचं आहे. कायदेपालिकेने तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करते. म्हणजे जे कायदे पार्लमेंटकडून केले जातात त्या कायदे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही ब्रिटनच्या राजाची किंवा राजपदाची आहे. वरिष्ठ पदावरील नेमणुका करणे हे दुसरं काम या ठिकाणी राजपदाचं आहे. कारण ज्या नेमणुका राजपदाकडून केल्या जातात खऱ्या अर्थाने तेच देशाचे शासक असतात. मग तो देशाचा पंतप्रधान असेल, देशाच्या मंत्रिमंडळाचे सभासद असेल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, सचिव असतील, उपसचिव असतील, सैन्यातील ज्येष्ठ अधिकारी असतील, देशात पाठवण्यात येणारे राजदूत असेल, ह्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार राजपदाला आहे. आणि हे खरे त्या देशातले शासनकर्ते असल्यामुळे आपण याला राजपदाचे शासनविषयक अधिकार असं म्हटलेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांना नियुक्त केलेलं आहे त्या सर्वांना, अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सोडून त्या सर्व पदाधिकाऱ्यांना पदावरून काढण्याचा अधिकार हा राजपदाला आहे. अशा पद्धतीने सर्व अधिकारी जर योग्य काम करीत नसेल, त्यापैकी जो
त्यांना अनावश्यक वाटतो अशा व्यक्तीला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या देशाच्या राजाला आहे किंवा राष्ट्रपतीला आहे. परराष्ट्रविषयक अधिकार. ब्रिटनमधील राजदूत इतर देशामध्ये पाठवणे किंवा इतर देशातील राजदूत आपल्या देशामध्ये याचा स्वीकार करणे, आपले वकील इतर देशामध्ये पाठवणे किंवा दुसऱ्या देशातील वकिलांचा स्वीकार करणे, आपल्या देशाचे संबंध इतर देशांसोबत प्रस्थापित करणे, आपले सैनिक दुसऱ्या देशाला देणे, दुसऱ्या देशाचे सैनिक आपल्या देशामध्ये त्याला परवानगी देणे, आंतरराष्ट्रीय परिषदेला हजर राहण्याकरिता आपल्या सभासदांना परवानगी देणे, इतर देशासोबत ब्रिटनच्या इतर देशासोबत तह आणि करार करणे, गरज पडल्यास युद्ध करण्याचा अधिकार, युद्ध बंद करण्याचा अधिकार किंवा शांती प्रस्थापित करण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार परराष्ट्रविषयक ब्रिटनच्या राजपदाकडे आहे. दुसरा जो अधिकार आहे या ठिकाणी तो आहे विधिविषयक अधिकार. विधिविषयक अधिकार यालाच आपण कायदेविषयक अधिकारसुद्धा म्हणू शकतो. यामध्ये विधिविषयक अधिकारामध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटने संमत केलेल्या प्रत्येक विधेयकाला राज्याची मान्यता आणि स्वाक्षरी आवश्यक असते. जोपर्यंत ब्रिटनचा राजा हा तयार केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करीत नाही तोपर्यंत ब्रिटनच्या पार्लमेंटने मंजूर केलेले विधेयक हे मंजूर होऊ शकत नाही. राजपदाकडून लॉर्ड सभागृहामधील विविध सभासदांना नियुक्त करण्याचा अधिकार आहे. यामध्ये वंशपरंपरागत सभासद, आजीवन सभासद, लॉर्ड सभासद, धार्मिक क्षेत्रातील सभासद या सर्वांना नियुक्त केले जाते. म्हणजे लॉर्ड सभागृह हे कायदेपालिकेचं एक सभागृह असून त्या सभागृहामध्ये ज्या नियुक्त्या केल्या जातात ह्या राजपदाकडून केल्या जातात, राजाकडून केल्या जातात, म्हणून तो त्याचा कायदेविषयक अधिकार आहे. तसेच पार्लमेंटच्या अधिवेशनाचे उद्घाटन करणे. जेव्हा नवीन पार्लमेंट अस्तित्वात येते तेव्हा त्या पार्लमेंटच्या उद्घाटनपर भाषणात आणि अध्यक्षीय भाषण करून देशाची सत्ता कशा पद्धतीने म्हणजे 5 वर्षामध्ये काम करेल, देशाचं शासन 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने काम करेल हे आपल्या भाषणामध्ये देशाचा राजा हा स्पष्ट करीत असतो किंवा ती भूमिका स्पष्ट करीत असते. जेव्हा सभागृहाचं म्हणजे पार्लमेंटचं अधिवेशन भरलेलं नसेल अशा वेळी जर कायदा करण्याची गरज भासली तर कायदे करण्याचा अधिकार हा ब्रिटनच्या पार्लमेंटला जेव्हा असतो तेव्हा विश्रांती काळात तो अधिकार मात्र ब्रिटनच्या राजाकडे जाते. त्याच ब्रिटनच्या या अधिकाराला ब्रिटनच्या राजाच्या अधिकाराला अध्यादेश काढण्याचा अधिकार असे म्हटलेले आहे. तिसरा जो अधिकार आहे तो आहे अर्थविषयक अधिकार. अर्थविषयक अधिकार म्हणजे देशाचे अर्थविषयक कोणकोणते अधिकार राजाला प्राप्त झाले. यामध्ये देशाचे अंदाजपत्रक तयार करणे, देशाचे पुरवणी अंदाजपत्रक तयार करणे, संचित निधीवर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकातील तरतुदीमध्ये वाढ करणे किंवा कमी करणे, त्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे हे राजपदाचे कार्य आहे. म्हणजे दरवर्षी देशात जे अंदाजपत्रक तयार केले जातात ते करण्याचा अधिकार देशाच्या अर्थमंत्र्याला आहे. अर्थमंत्री हा एक राजपदाचा घटक असल्यामुळे ते अधिकार राजपदाचे असे म्हटले जाते. तसेच अंदाजपत्रकामध्ये जर त्रुटी येत असेल तर त्यामध्ये पुरवणी अंदाजपत्रक तयार करणे, संचित निधीमध्ये नियंत्रण ठेवून संचित निधीचा पैशाचं वाटप व्यवस्थितपणे देशामध्ये करणे. तर हे जे सर्व अधिकार आहे आर्थिक बाबतीत हे सगळे अधिकार देशाच्या राजपदाला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे धनविधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी त्याला राजपदाची संमती आवश्यक असते. राजाच्या संमतीशिवाय कोणते धनविधेयक हे सभागृहामध्ये मांडलं जाऊ शकत नाही. चौथा जो अधिकार आहे राजपदाचा तो आहे न्यायविषयक अधिकार. पूर्वी राजाला न्यायविषयक अंतिम अधिकार होते. खरं म्हणजे राजा हा सर्वोच्च न्यायविषयक अधिकारी होता आणि त्याचे जे अधिकार आहेत हे हळूहळू कमी होत गेले आणि ते अधिकार सगळे आज सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेले असले तरी काही महत्त्वाचे अधिकार आजही ब्रिटनच्या राजाला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाहीत. त्यामध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार. म्हणजे जेवढे लॉर्ड्स हे राज्याकडून नियुक्त केले जातात हे सर्वच्या सर्व सर्वोच्च न्यायालयाचे सभासद असतात. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जर तो निर्णय एखाद्या पक्षकाराला योग्य वाटत नसेल अशा वेळी तो राजाकडे दयेचा अर्ज करू शकतो आणि दयेच्या अर्जामध्ये त्या शिक्षेमध्ये बदल करण्याचा, शिक्षेमध्ये कमी करण्याचा किंवा शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा किंवा जैसे थे ठेवण्याचा अधिकार हा ब्रिटनच्या राजाला आहे. त्यानंतर पाचवा जो अधिकार आहे तो धार्मिक अधिकार. धार्मिक अधिकाराच्या अंतर्गत खरं पाहिलं तर ब्रिटन हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे आणि धर्माधिष्ठित राष्ट्र असल्यामुळे चर्चचा जो प्रमुख आहे हा
राजाच मानला जातो आणि त्या नात्याने ज्या विशिष्ट पदव्या आहे, धार्मिक पदव्या आहे, त्या विविध चर्चमधील पदाधिकाऱ्यांच्या पदव्या आहेत त्या देण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला आहे. यामध्ये आर्क बिशप असेल इत्यादी पदव्या ह्या राजाकडून दिल्या जातात. राजा चर्चच्या अंतर्गत असलेल्या शिस्तपालन संबंधीच्या विषयाचा सर्वोच्च अधिकारी आहे. धार्मिक न्यायालयाच्या निर्णयात विरुद्ध अपील हे राजपदाच्या प्रिव्ही काउन्सिलपुढे येतात, म्हणून त्याला धर्मरक्षक असे म्हणले जाते. थोडक्यात धार्मिक बाबतीत राजा हा सर्वोच्च असून आणि खरं पाहिलं तर हा देश धर्मातीत आहे. धर्म आणि राजकारण हे दोन्ही एकाच ठिकाणी आहे, म्हणून देशाचा राजा हा राजा पण आहे, राजपदाचा एक भाग पण आहे, राजपद पण आहे आणि त्याचवेळी तो एक चर्चचा धर्माचा प्रमुख पण आहे आणि या नात्याने धार्मिक क्षेत्रात त्याला हस्तक्षेप करण्याचा पूर्णपणे अधिकार या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे. 6वा जो अधिकार आहे तो इतर अधिकार. इतर अधिकारामध्ये दरवर्षी 1 जानेवारीला राजाकडून काही पदव्या दिल्या जातात. म्हणजे देशाच्या अंतर्गत जे नागरिक काही नैपुण्यपूर्वक किंवा ज्याला आपण एखादं वैशिष्ट्य असे कार्य करीत असेल त्या व्यक्तींना राजाकडून सन्मानित केलं जाते आणि त्याचवेळी त्याला पदव्यासुद्धा दिल्या जातात. ह्या पदव्या एक मानाच्या पदव्या समजल्या जाऊन त्या व्यक्तींना त्या पदव्यांच्या अंतर्गत गौरवण्यात येते. तसेच लॉर्डसारख्या पदव्या देऊन लॉर्ड सभागृहाचे सभासद याच दिवशी नियुक्त केले जातात. अशा प्रकारे ब्रिटनच्या राजाचे हे सगळे अधिकार आहेत, ज्यामध्ये एक शासनविषयक अधिकार आहे, कायदेविषयक अधिकार आहे, अर्थविषयक अधिकार आहे, परराष्ट्रविषयक अधिकार आहे आणि न्यायविषयक अधिकार आहेत. थोडक्यात मी तुम्हाला असं म्हणेल की जेव्हा आपण 17 पहिल्यामध्ये आपण भारताच्या राज्यव्यवस्थेत भारताच्या राष्ट्रपतीचा अभ्यास केला. राष्ट्रपती हा जरी एक नियुक्त व्यक्ती असेल आणि त्याचे जे अधिकार आहेत हे अधिकार मात्र ब्रिटनच्या राजासारखेच आपल्याला पाहायला मिळतं. जसा भारताचा राष्ट्रपती हा नाममात्र आहे तसा ब्रिटनचा राजा पण नाममात्र आहे. काही प्रमाणात ब्रिटनच्या राजाचे अधिकार आपण भारताच्या राष्ट्रपतीला प्रदान केलेले आहेत, म्हणून भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकार आणि ब्रिटनच्या राजाचे अधिकार काही प्रमाणामध्ये मिळते जुळते असल्यामुळे तो सुद्धा एक नाममात्र शासनप्रमुख आहे. भारताचा राष्ट्रपतीसुद्धा नाममात्र शासनप्रमुख आहेत. सगळे अधिकार त्याला दिलेले आहेत. आपल्या भारत संविधानात अधिकार राष्ट्रपतीचे आहे, प्रत्यक्षात पंतप्रधान वापरतो. तशाच पद्धतीने इथे सुद्धा राजा हा नाममात्र असून सगळे अधिकार हे राजपद या संस्थेकडून वापरले जाते. मग ते कायदेविषयक बाबतीतले असो, अर्थविषयक बाबतीतले असो, परराष्ट्रविषयक बाबतीतले असो किंवा न्यायविषयक बाबतीतले असो, सगळे अधिकार ब्रिटनच्या राजपदाला प्राप्त झालेले आहे. असो, निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडेल अशी खात्री बाळगतो आणि माझे व्याख्यान या ठिकाणी समाप्त करतो.